श्री स्वामी समर्थ. गर्भसंस्कार भाग 4. आईच्या गर्भात असतानाच बाळाचा विकास सुरू होतो व त्याचे शिक्षणही आईच्या गर्भातच सुरू होते. आई आणि बाळाचे केवळ रक्ताचेच नव्हे तर मनाचे आणि हृदयाचे नाते असते. गर्भ 4 महिन्याचा झाल्यानंतर त्याचा मेंदू विकसित व्हायला लागतो. या अवस्थेत त्याला ऐकू येते. तेवढेच नव्हे नाही तर गर्भाला बोललेलेही समजते. तेव्हापासूनच ज्ञान संपादन करायला सुरुवात करते. अशा वेळी आईने बाळाला ज्ञान व शिक्षण द्यायला सुरुवात करावी. बाळ आईच्या गर्भात असताना ते आईशी नाळेच्या माध्यमातून जोडलेले असते. त्यामुळे आई जे काही ग्रहण करते ते नाळेद्वारे बाळापर्यंत पोहोचत असते. त्यामुळे आईने आकल्या पोटावर हात ठेवून हळूवार त्याला कुरवाळत एकाग्र चित्ताने बाळाशी संवाद साधावा. कारण बाळ आणि आईचा मेंदू वेगवेगळे असले तरीही ते संलग्न असतात. गर्भवती महिलेने आकल्या मेंदूत सकारात्मक विचार आणावे. आकले मन प्रसन्न व चेहरा हसतमुख ठेवावा. मनात वाईट, दुष्ट, नकारात्मक विचार येऊ देऊ नये. कोणतीही संकटे किंवा समस्या ह्या कायमस्वरूपाच्या नसतात. त्यामुळे त्याची चिंता न करता सदैव चिंतारहित जीवन जगायला हवे. संतती बुद्धिमान व्हावी म्हणून गर्भवती स्त्रीने रोज सकाळी निवांतपणे एकाग्र चित्ताने आकल्या बाळाशी मनमोकळेपणाने संवाद साधावा. योग्य त्या सूचना द्यावेत. इतर प्राण्यांच्या तुलनेत मनुष्य प्राणी केवळ आकल्या बुद्धीमुळेच वेगळा आहे. फक्त माणसाचाच मेंदू भविष्यकाळाचा विचार करू शकतो. म्हणूनच बुद्धीच्या आधारे प्रगती व विकास साधू शकतो. आकल्या मेंदूच्या सहाय्याने भोवतालची परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य फक्त मानवी मेंदूतच आहे. म्हणूनच आकल्या बाळाला यशस्वी बालक बनविण्यासाठी गर्भातच असताना त्याला सर्व प्रकारे जीवनाची शाश्वत मूल्ये शिकवावी व त्याला प्रोत्साहन द्यावे. आकला प्रत्येक शब्द गर्भातील बाळ ऐकत आहे, ग्रहण करीत आहे हे लक्षात ठेवावे. गर्भातील बाळाच्या मेंदूची शक्ती वाढवायची असेल तर बाळाशी पुढीलपणे संवाद साधावा. बाळा, तुझ्या मेंदूची शक्ती दिवसेंदिवस वाढत आहे. बाळा, शिकणे आणि स्मरणात ठेवणे हे तुझ्यासाठी खूप सोपे आहे. बाळा, तुझे मन कार्यक्षम आहे, परिणामकारकरित्या काम करत आहे. बाळा, तुझी स्मरणशक्ती तीव्र आहे आणि मन जागरूक आहे. अशा प्रकारची विधाने निवडून बाळाला त्याक्रमाने सूचना द्यावेत. त्यामुळे बाळाच्या अंतर्मनातही विधाने पक्की होतील व बाळाचा मेंदू पूर्णरित्या सक्षम होईल. गर्भवती स्त्रीने तिच्या आरामाच्या खोलीत डोळ्यासमोर सहज दिसतील अशा ठिकाणी शूर स्त्री पुरुषांचे देवांचे फोटो लावावेत. खालील तक्ता तयार करताना कार्डशीट पेपर साईज 3 फूट बाय 2 फूट या क्रमाने घेणे. श्री स्वामी समर्थ.